महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांना परवडणारा खाद्यपदार्थ अशी ख्याती असलेल्या वडापावलाही पुणेकरांनी खास पुणेरी अंदाज दिलाय। याचं एक ठळक उदाहरण म्हणजे पुण्यातल्या नारायण पेठेमधलं प्रभा विश्रांतीगृह। इथल्या बटाटा वड्याची चवच इतकी न्यारी आहे की त्याच्यासोबत पाव, चटणी, मिरची अशा दुसऱ्या कुठल्याही पदार्थाची गरजच भासत नाही। म्हणूनच इथे येणारे खवय्ये वडापाव नाही तर फक्त बटाटा वड्याची ऑर्डर देतात। या बटाटा वड्याची चव इतक्या वर्षांत जराही बदललेली नाही, त्यामुळेच वर्षागणिक इथे येणाऱ्या खवय्यांची संख्या वाढतच आहे। माझे सासरे, माझे मिस्टर, सगळी फॅमिली आम्ही लहानपणापासून इथे येतोय। मी सुद्धा इथे येत होते, अजूनही येते। इथे आले की इथं न येता जाणं शक्यच नाही आहे। म्हणजे जुन्या मध्य पुण्यात आज ज्यांना हे माहिती आहे हे प्रत्येक जण गेले 2-2 पिढ्या इथे येऊन खात आहेत। आणि आता पुणे वाढलं तसं लोक बाहेर जरी गेली ते आवर्जून लोक 4:30 ते 7 या वेळेत येऊन इथं बटाटे वडा खाणार। हे स्वरूप वेगळं होतं आधी, आता हे जरा रिन्युएशन झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे। पण चव आणि ही मंडळी ही आहेत तशीच आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज नाही। 1940 साली सरस्वती परांजपे यांनी प्रभा उपहारगृहाची सुरुवात केली। आज त्यांची चौथी पिढी हे उपहारगृह चालवत आहे। मात्र तेव्हापासून आतापर्यंत बटाटा वडा बनवण्याच्या पद्धतीमध्ये तसूभरही बदल झालेला नाही। कुकरचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनं बटाटे उकडवणं, ते हातानं कुस्करणं आणि भाजीला कोणतीही फोडणी न घालता फक्त मसाले घालणं हे आजही पाळलं जातं। तसंच वड्यासाठी लागणारं साहित्य कितीही महाग झालं असलं तरी त्यात तडजोड केली जात नाही। मटेरियलच्या बाबतीत सुद्धा तडजोड नाही कुठली। म्हणजे असं नाही की बाबा इकडे अमुक एक वस्तू स्वस्त आहे, या स्वस्त आहे म्हणून जास्ती वापरा, महाग आहे ती नाही वापरायची किंमत आहे। अजून कधी गिरायक स्वतः मला सांगतो की या बाबतीत म्हणे आम्हाला अनुभव आहे तुमची इथं असं आहे। बरं, इथे बटाटे वडा खायचा असेल तर घड्याळाच्या काटाकडे बघूनच या, कारण अस्सल पुणेकरांच्या सवयीप्रमाणेच हे उपहारगृह दुपारी 12 ते 4:30 पर्यंत बंद असतं। शिवाय आठवड्यातून एक दिवसही हे उपहारगृह बंद राहतं। चव आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी इथे दिवसाला ठराविक प्रमाणातच बटाटे वडे बनवले जातात। वडापाव हा पद्धत गेल्या 40 वर्षात खूप पॉप्युलर झाला, पण त्याच्या आधी हे घरगुतीच पूर्ण असल्यामुळे त्यांनी वडाच विकत होते फक्त, बाकी काही नव्हते। आणि आता 78 वर्षाची आहे परंपरा चालू, त्यामुळे मग लोकांचे आशीर्वाद आणि त्यांना टेस्ट मिळते, त्यामुळे लोक येतात। प्रभा विश्रांतीगृहमधले साबुदाणा वडा, मिसळ आणि पन्ह हे आणि इतर पदार्थही प्रसिद्ध आहेत। मात्र गुणवत्ता जपण्याच्या तत्वामुळेच मोजकेच आणि दर्जेदार पदार्थ बनवायला परांजपे कुटुंब प्राधान्य देतं। त्यामुळेच प्रभा विश्रांतीगृहचा बटाटा वडा आज पुण्यातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे। पुण्याच्या खाद्य संस्कृतीमध्ये वडापावची भर पडली ते गेल्या 40 ते 50 वर्षापूर्वी। मात्र त्या आधीपासूनच पुण्यामध्ये फक्त वडा खाल्ला जायचा तो पुण्यातील प्रभा विश्रांतीगृह येते। आणि आजही या वड्याची चव 78 वर्षांपूर्वी इतकीच ताजी आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आज या ठिकाणी अजूनही फक्त वडा खाल्ला जातो, वडापाव नव्हे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।